नमस्कार पनवेलकर, मी आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. तर पनवेल रेल्वे स्टेशनची आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. हे पाहतो आहे की जो ब्रिज बनतो आहे नवीन, हा बघा त्या साईडला पुढे देखील आहे. तर आपण जास्त काय पुढे जाऊ शकत नाही कारण की काम चालू आहे. हे आहे WDFCचं काम आणि हे समोर पाहतो आपण पनवेल कर्जतचं काम चालू आहे. हे बघा पाहू शकतो आपण एकदम क्लिअरमध्ये. चला आता आपण पुढे जाऊया, थोडी कामाची माहिती पाहूया काय काय कुठे काय काय चाललं आहे. तर पनवेलला आल्यावर नेहमीप्रमाणे आपण एक्सिलेटरचा फायदा घेतला जातो, नेहमीप्रमाणे माहीतच आहे. तर हे आता आपण पाहतो आहे पनवेल रेल्वे स्टेशन. बघा काम चालू आहे अजून आणि हे प्रवासी इथे बसलेले आहेत. तर इथे बसायची वगैरे सोय केली पाहिजे, आहे की नाही? बसायची सोय केली पाहिजे, जागा एवढी आहे. पार्किंग बिलकुल नाही करायला दिली पाहिजे इथे. हे पाहतोय आपण पनवेल कर्जत कॅरिडॉरचं काम आहे. अजून बराच वेळ लागेल काम व्हायला पूर्ण. तर हे काय आहे मला सांगा, मला माहीत नाही ते काय आहे, कशासाठी वापर करतात त्याचा. हे बघा इथे नवीन काम चालू आहे. हे बघा हे जे दिसतंय ज्या तारा असतात, करंट पास होतो रेल्वेला, तर त्याचं काम चालू आहे बघा इथे. आणि ह्या साईडला हे इथपर्यंत काम चालूच आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये कोणते ना कोणते विषय असतातच. तर आजचा विषय आहे, या देशात वाईट लोक जास्त आहेत का, की चांगले लोक परिस्थितीमुळे चुकीच्या वाटेला लागतात? चूक माणसात आहे की व्यवस्थेत? लोक चुकीची कामं का करतात? गरिबी आणि बेरोजगारी, जेव्हा पोटाची आग पेटते तेव्हा माणूस कायदा नाही भूक ऐकतो. तर आता आपण आहोत ब्रिजवरती आलो आहोत आणि पाहतोय आपण. हे बघा पनवेल कर्जतचं काम आहे. हे बघा हे आता आपण आहोत पनवेल कर्जत लाईनच्या इथे. आणि आता नवीन काम झालेल्यापैकी हे बघा हे एक्सिलेटर चालू आहे. एक्सिलेटर चालू करणार तिथे खूप गरजेचं आहे. तर आणि ह्या साईडला पाहतो आपण. हे बघा काम कुठपर्यंत आलेलं आहे. हा आहे ब्रिज आणि WDFCचं काम आहे त्या साईडला. हे बघा तर WDFCच्या मध्ये इकडे एक प्लॅटफॉर्म आहे, त्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे आणि WDFCला बघा वायरिंगचं काम चालू आहे. हे बघा इथे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे की इथं 3च प्लॅटफॉर्म होतील मला वाटतं. हे बघा पाहतोय ना आपण, 3च प्लॅटफॉर्म होऊ शकतात. हे बघा इथे हे 2 बनतील कारण की ह्या साईडला जागा नाही आता. आणि हा इथे एक बनतोय, 1 2 3. रत्नागिरीवरून दिव्याला जाणारी एक्सप्रेस थोड्याच वेळात. पनवेल रेल्वे स्टेशनला आहोत आपण आता. हे बघा आता आपण आलो आहोत पनवेल टर्मिनसच्या इथे. हे आहे पनवेल टर्मिनस. हे बघा ह्या साईडला देखील पनवेल टर्मिनस आहे. पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. चला हे बघा हे पनवेल टर्मिनसचं काम चालू आहे. हे बघा बाहेर जाणे काय, हे पहा हे नवीन काम चालू आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. पाहतो आपण. हे बघा हे पाहतो आपण पनवेल रेल्वे स्टेशनचं काम आहे, पनवेल टर्मिनसचं काम इथपर्यंत आलेलं आहे. हे पहा हा प्लॅटफॉर्म आहे लिफ्टचा. इथे पनवेल रेल्वे स्टेशनला पाहतो आपण एक्सिलेटर बसवत आहेत त्या साईडून यायला, कारण की कर्जत लाईन जेव्हा चालू होईल तेव्हा खूप गरजेचं आहे. हे बघा तर आता आपण संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशन पाहिलेलं आहे. कुठे कुठे काम चालू आहे मी तुम्हाला सर्व दाखवलं. आता थोडं मी पनवेलच्या बाहेर जातो, म्हणजे जिथे रिक्षा स्टँड आहे तिथे जातो आणि तिथे आपण काय काम चालू आहे ते देखील पाहूया. माझ्या मागे बघताय हे फ्लेक्स आहेत ॲडव्हर्टायझिंगसाठी. तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकता. कुठल्याही तुमच्या छोट्या छोट्या व्यवसायासाठी काही असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला ॲडव्हर्टाईज करू शकता. मागे स्टँड आहे. हे पहा इथे देखील मागे फ्लेक्स लावलेले आहेत पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तसंच तुम्ही देखील आपल्या चॅनलला ॲडव्हर्टाईज करू शकता. तर ॲडव्हर्टायझिंगसाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा ईमेल ID दिलेला आहे, त्या ईमेल ID वरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ॲडव्हर्टायझिंगसाठी आपल्या चॅनलवर असणार आहे. ॲडव्हर्टायझिंगसाठी तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करू शकता.
तर आता मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मी रिटर्न चाललेलो आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.